तर हाय मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज विषय असा आहे की आज प्रॅक्टिस आहे. आपली प्रॅक्टिस म्हणजे येत्या 22 सप्टेंबरला नवरात्र उत्सवासाठी म्हणजे दांडियाची प्रॅक्टिस आहे. तर तुम्हाला ती कशा प्रकारे प्रॅक्टिस होते का नाही हे ब्लॉगमध्येच बघावं लागेल. तर कुठेच जाऊ नका, हा ब्लॉग पूर्णपणेच बघा. आत्ता नवीन ट्विस्ट असा की मला मुलांना घ्यावा जावं लागेल. मला हर्षचा फोन आला होता की दादा गाडी चालूच होत नाही आहे, तू घ्यायला आहे. तर मी सुनील भाऊ आणि हर्षला बोललो तुम्ही एका बाईकने या इकडे, आपण सगळीजण घ्यायला जाऊया. तर बघा आता वाटच बघतो त्यांची, पण मी इकडून सगळ्या गाड्या दिसतात पण त्यांची काय गाडी अजून दिसत नाही मला. त्यांची गाडी काय दिसत. कुठे गेले रे? हे बघा, नेहमी उशीर होणारे माणसं. काय गपरे, सोसायटीत राहायचे ना तुला? सोसायटीत काय राहायचे? आम्ही टायमावरच असतो. तू काय टायमावर? 4 वाजले अजून येतात, 4 वाजले अजून. हा काय पण उलट सांगू नको. अरे गाडीत पेट्रोल भरत होतं. पेट्रोल पूर्ण 50 रुपयाचं पेट्रोल. किती? 65चं पेट्रोल. 65 65 नाही, किती? 46. 65 म्हणजे 46. ठीक आहे, चला मग निघायचं. हो चला, ठीक आहे. 46चं पेट्रोल टाकून आलोय. BMW जाऊया आता डायरेक्ट चला मग निघूया. आता डायरेक्ट आपल्या धन्नूमध्ये BMW. आपली गाडी बघा, 3 चाकाची BMW. हे नाही हे नाही, हे बघा ती काली पिली. सध्या माझ्याकडे दाखवासाठी हीच गाडी आहे, याच्या व्यतिरिक्त कोणतीच गाडी नाही आहे. तर चला निघतोय. माझा ड्रायव्हर, माझा बॉडीगार्ड. मी बसू, दरवाजा उघडा रे. तर भावांनो आता डायरेक्ट आम्ही 50 रुपये का इसके गाड़ी में जाने क्या तेरे को? आशिषची वाट आला वाट बघत होतो, आला. मग काहीतरी नवीन करायचं आहे यावेळेस आम्हाला, बघूया. तर आशिष हलगीवाला, आशिष संबळवाला होणार आहे. तर बघा तुम्ही. बॅनर लागला. तर भावांना आपलं लोकेशन पण नवरात्रीमध्ये बघा, हाच लोकेशन आहे रमेशवाडीमध्ये. तर हा आपला लोकेशन आहे. आणि लोकेशन तुम्हाला दाखवतोच, पण हा बघा आपला अशोका म्युझिकल बीट्स आणि RDX साऊंड. तर हा लोकेशन म्हणजे हा स्टेज आहे. आम्हाला तुम्हाला आतमध्ये काय दाखवत नाही, फर्स्ट दांडियाला दाखवेल डायरेक्ट तुम्हाला. तर डायरेक्ट आता आम्ही चाललोय परत कोरोनाच घ्यायला. हा पूर्ण बघा हा लोकेशन आहे. इकडे आतमध्ये पण खेळतात आणि बाहेर पण खेळतात. तर भावांनो आता बसलोय कसा चेंगडून वगैरे बघू शकता. हा लड्डू, अरे हा लड्डू, हा मुठ्ठे आहे. आणि मी बसलोय अजून एक लड्डू मुठ्ठेच्या. हा जो आहे ना तो जळतो माझ्यावर. प्रत्येक गोष्ट काय करायला घेतली का मला नुसता हे होणार नाही. हा डिमोटिवेशनल करतोय मला. डिमोटिवेशन करतो, पण मी काय घाबरणार नाही. आपण काम आपला चालूच ठेवणार. मी माझ्या ह्याच्यासाठी ब्लॉग बनवतो, बाकी काय नाही. पण मला एक सांगा, हा लड्डू, हा मुठ्या, हा मध्ये कोण बसलाय तुम्ही सांगा, कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे ना, सांगतील कमेंट मध्ये. पण आता आम्ही असे बसलोय, अजून एक जण बसणार आहे. आता बघा 6 वाजता घ्यायला निघालो, 1 तास झाला. 1 तास या मुला झाला. हार, चिंचावळी आणि हे चहा पिवायला लागतो ना जरा. चहा संध्याकाळी म्हाताऱ्यांसारखी. तर डायरेक्ट आम्ही सुशांतला घेतो, तेव्हा बघा डायरेक्ट आपण भेटूया. नंतर डायरेक्ट आलो. तर भावांना आता सुशांत आलाय बघा. का रे? चालू
आता कॅलरीज कमी झाल्या, कमी झाल्या. चालून भावाच्या कॅलरीज कमी झाल्या. आता चाललोय डायरेक्ट गोडाऊनच्या इथे. आता डायरेक्ट थेट तिकडेच भेटूया. सगळ्यांना बाय बाय, गाच करा गाच. आता डायरेक्ट घराच्या इकडे पोहोचलोय आणि वर आपला गोडाऊन. तर भावांनो, हा माझा जुना घर. ह्या घरामध्ये माझं बाळपण गेलंय. बघू शकता तुम्ही, तिथेच वर सामान ठेवलं, त्यालाच गोडाऊन केलं. हा माझा बाळपण, म्हणजे ह्या घराच्या इथे माझं बाळपण पूर्ण केलंय हा एरियामध्ये. आणि आता मी तिकडे चिंतामणी चौकात तिकडे राहायला गेलोय. तर आता सगळी पोरं आल्यात, आता डायरेक्ट प्रॅक्टिस चालू. चला 2 वर्ष दोन वर्ष गाणी चुकल्यात. हाच गाणी 2 वर्ष वाजवलं नाही स्टेज वरती. आज प्रॅक्टिसचा सुद्धा तोच आणि चुकणारा नाही. आणि येऊन माझ्यावर चोर पकडायला गेलाय. हे माऊलीची आयडिया दिली ती सोपी पडते. आता ती मारून आवडीत मारला ती भावना आमची संभळ बघा. क्या बात है. संपली आहे. हे आता टाइमपास वाजवले
डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू.